बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। पुण्यातील वैष्णवी हगवणे छळ आणि मृत्यू प्रकरणाने अवघा महाराष्ट्र एकीकडे हादरून गेलेला असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातही विवाहितेंचा छळ होत असल्याच्या कारणाने त्या मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडत आहे। गेल्या आठवडाभरापूर्वी आंबेजोगाई तालुक्यात गीता या गावी महिलेच्या छळ प्रकरणाने बीड जिल्ह्याला हादरून सोडले होते। त्या पाठोपाठ काल रात्री गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील 28 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला। तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असून सासरच्या लोकांनी तिला मारून विहिरीत टाकले असा आरोपही माहेरच्या लोकांकडून करण्यात येतोय। विवाहितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलाय। दुपारी उशिरापर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते। या प्रकरणी गुन्हा दाखल करून जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली असून संतप्त नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातही धाव घेतली होती। दरम्यान पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील विवाहिता वर्षा ओमप्रकाश लाटे ही महिला काल सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता होती। सकाळी ती शेतामध्ये अन्य एका महिलेसोबत काम करण्यासाठी आली, मात्र त्या महिलेला मी घरी जात आहे असे सांगून वर्षा शेतातून निघून गेली। दुपारनंतर वर्षा शेतात आणि घरी नसल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला, मात्र ती मिळून येत नव्हती। सायंकाळी 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान लाटे यांच्या शेतातील विहिरीजवळ वर्षा हिचा स्कार्फ दिसून आला, त्यामुळे ती विहिरीत असावी म्हणून विहिरीत शोध घेण्यास सुरुवात केली। तेव्हा तिचा मृतदेह विहिरीत असल्याचं काहींच्या लक्षात आले। तोपर्यंत तिचे माहेर असलेल्या इटकूर येथील नातेवाईक घटनास्थळावर आले। जोपर्यंत पोलीस घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह काढला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। शेवटी गेवराई पोलीस त्या ठिकाणी डेरे दाखल झाले। पोलिसांच्या उपस्थितीत रात्री वर्षाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वर्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराईच्या ग्रामीण रुग्णालयाने पाठवण्यात आला। आज सकाळी जेव्हा नातेवाईकांनी तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या। गळ्यावर, पायावर यासह अन्य काही भागांवर मारहाणीच्या खुणा होत्या। आमच्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह सासरच्या लोकांनी विहिरीत टाकला असा आरोप वर्षाच्या माहेरच्या लोकांनी केला असून सासरच्या लोकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे। जोपर्यंत गुन्हेगारांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। काय कारण आहे? सासर वास्तेला सारखंच होता, काही बी असं हाणमार। मायबापाच्या ऐकिण्यात मायबापांनी काही सांगितलं की तिला हाणमार करायची नवऱ्याने। कधी लग्न झालं? मुलं किती आहेत? 6 वर्ष झाले लग्नाला। 6 वर्षाची मुलगी, 4 वर्षाचा मुलगा आहे। आता काय मागणी आहे तुमची? आम्ही न्याय मिळावा। होता माझ्या त्रास, तिच्या नवऱ्यानी, सासऱ्यानी आणि सासूने तिला मारून टाकलं आणि वीर भागवत लाके, ओमप्रकाश लाके। तुमचं आणि बहिणीचं कधी बोलणं झालं? माझं बहिणीचं 8 दिवसापूर्वी बोलणं झालं। कशा त्रास होता? तिला हाणमार करत होते आणि पैशाची मागणी करत होते। तर विहिरीच्या साईडला आम्ही गेलो, तर विहिरीच्या साईडला चप्पल होती। त्यांना म्हणलं हे पाणी उपसा। पाणी उपसल्यावर पाणी उपसायला सुरू केलं की ते सरे फरार झाले आणि त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हावा अशी। तुम्हाला कसं समजलं की ती विहिरीत आहे म्हणून? चप्पल साईडला होती। तुम्ही शोध घेतला त्याच्यानंतर तुम्हाला तिथे चप्पल शोधित होते आणि आम्ही गेलो, त्यांना आम्हाला चप्पल आढळली आणि म्हणलो इथे चप्पल आहे, पाणी उपसायला सुरू करायचं। त्यांच्या घरापासून किती याच्यावर अंतरावर विहीर आहे? 1 किलोमीटर असेल, 500 मीटर असेल। तुम्ही सगळे शोधत त्या विहिरीच्या काठापर्यंत गेले होते, तिथे तुम्हाला चप्पल आढळून आली? हा, ते बी होते शोधायला। आम्ही गेलो, आम्हाला चप्पल आढळली आणि म्हणलं विहिरीतलं पाणी उपसा, चप्पल इथं आढळली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.